आलू चाट खाल्ला आहात, पण तुम्ही मक्याचा चाट कधी खाल्ला आहात का? अगदी 5 मिनिटात तयार होतो बरं का. आणि झटपट असा चाट भारी लागतो ना, तुम्हाला मिनी भूक लागली असेल तर हा रेसिपी एकदम भारी आहे. त्यामुळे सेव्ह करून ठेवा बरं का. तर काय करायचं इथं स्वीट कॉर्न घ्यायचं आपल्या आणि हे एकदा केलं ना तुमचे ना फेवरेट होऊन जाईल. जास्त कष्ट करावे लागत नाही आणि 1 चमचा तेलामध्ये हे सगळी रेसिपी पूर्ण होते बरं का. आणि गॅससुद्धा जाळले जात नाही. फक्त 5 मिनटं आहे ते स्वीट कॉर्न फक्त भाजून घ्यायचं तेलामध्ये किंवा तुपामध्ये भाजलं तरीसुद्धा चालतं. थोडंसं तेल घातलं आहे अर्धा चमचा आणि ह्या तेलामध्ये 5 ते 10 मिनटं फ्राय करून घ्यायचं. आणि स्वीट कॉर्न ना तेलामध्ये लगेच चुट्टू भाजतात बरं का आणि छान लागतात. मीठ घालून असे सुद्धा सुंदर मला खूप आवडतात. तुम्हालासुद्धा स्वीट कॉर्न आवडतात का हो? माझे खूप फेवरेटच आहेत स्वीट कॉर्न. तर काय करायचं ह्या स्वीट कॉर्नमध्ये एक उबला आलू घ्यायचा, म्हणजे आपला शिजलेला बटाटा घ्यायचा, अर्धा कट करून घालायचा. आपण हे आलू चाट खाल्ला असाल, पण आता आपण करत आहोत मक्याचा चाट. मग इथं आलू घातला हे शिजलेला, तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही इथं बटाटा वापरू शकता शिजलेला. कोथिंबीर घालायची, टमाटर घालायचं आणि नंतर ह्यामध्ये एक एक करून आपण ना मसाले घालायचे स्पायसीवाले आंबट चिंबट बरं का. लिंबू घालायचा, अर्धा पिळून घालायचा आणि लाल तिखट घालायचं, लाल काश्मीरी मीठ पावडर. मीठ आहे ते थोडंसं कमी घालायचं, खरट होण्याची जास्त शक्यता असते कारण की आपण चाट मसाला आणि आमचूर पावडर घालणार आहोत, त्यामुळे त्यामध्ये खरटपणा जास्त असतो. तर हे आमचूर आणि आपण चाट मसाला आपल्या आवडीनुसार घालायचा आणि सर्व साहित्य आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि घरामध्ये तयार होतं आपला मक्का चाट. आपल्या फावल्या वेळात ना अशी काही त्यांना रेसिपी एकदा ट्राय करून बघा, म्हणजे तुम्ही ह्या रेसिपीच्या ना प्रेमात पडून जाल बरं का. आणि ही रेसिपी आवडल्यास जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.